केंद्राकडनं जे सहाय्य येणार आहे त्याबद्दल काही आहे का? यामध्ये झालेलं शेतकऱ्यांचं मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र इथं जिथं जिथं नुकसान झालं ते मोठं नुकसान आहे. मराठवाड्यात खूप जास्त नुकसान झालेलं आहे आणि मुख्यमंत्री स्वतः, मी स्वतः, अजितदादा आणि आमचे सगळे मंत्री स्वतः त्या शेतकऱ्यांच्या बांधावर जिथं जिथं नुकसान झालं तिथं आम्ही पाहणी केली, डोळ्यांनी पाहिलेलं आहे आणि नुकसान मोठं आहे, संकट मोठं आहे. अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या, बळीराजाच्या मागं उभं राहण्याचं काम सरकार करेल. आता बळीराजाच्या आमच्या माय भगिनींच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत आणि ते अश्रू पुसण्याचं काम करण्याची जबाबदारी सरकारची आहे आणि त्यामुळे सरकार यामध्ये पूर्ण गंभीर आहे. मुख्यमंत्री आणि आम्ही सर्वजण या बाबतीमध्ये एक शेतकऱ्यांच्या बाजूचा निर्णय नक्की घेऊ. त्याला यावेळेस अटी शर्ती ज्या आहेत त्या आपल्याला शिथिल कराव्या लागतील, परंतु शेतकऱ्यांच्या मागं उभं राहण्याचं काम करेल निश्चितपणे. केंद्राकडे देखील जेव्हा अमित शाह साहेब मुंबईत आले होते त्यावेळेस मी होतो, मुख्यमंत्री देवेंद्रजी होते, आम्ही दोघांनी त्यांना निवेदन दिलं की संकट मोठं आहे आणि अशा परिस्थितीत जेव्हा जेव्हा संकट मोठं आलं तेव्हा तेव्हा केंद्राने मदतीचा हात पुढे केलेला आहे आणि म्हणून त्यांच्याकडे देखील आम्ही मदतीच्यासाठी मागणी केलेली आहे, पत्र दिलेलं आहे. काल देखील मुख्यमंत्री स्वतः आदरणीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांना भेटलेले आहेत. बंद करा, मदत कधी करणार आहे ते सांगा, मदत करा असं ट्विट शरद पवारांनी केलेलं आहे. दौरे केल्याशिवाय लोकांना, अधिकाऱ्यांना, लोकप्रतिनिधींना घरात बसून कळत नाही. बांधावर जावं लागतं तेव्हा तिथले परिस्थिती कळते, लोकांचे अश्रू दिसतात, लोकांच्या व्यथा दिसतात, तिथली परिस्थिती दिसते आणि त्यानंतर आपण ठरवत असतो की मोठं नुकसान किती आहे. त्यामुळे या सर्व या परिस्थितीमध्ये कुठलंही राजकारण न आणता सगळ्यांनी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. शेतकऱ्यांना मदत करण्याचा हा काळ आहे आणि त्यामुळे असं मदत करण्याचं, जी तात्काळ मदत देण्याचा जे आहे ते आपण देतोय. त्यामध्ये घराची झालेली पडझड ते तात्काळ दुरुस्तीसाठी पैसे त्यांना देतोय, आपण घर उभं करण्यासाठी पैसे देतोय, पशुधन वाहून गेलंय त्याला आपण पैसे देतोय, शेतीचं जे नुकसान झालंय त्याला आपण वेगळा पंचनामे करतोय, त्याचबरोबर शेती जी खरडून गेली, वाहून गेले त्याला आपण पैसे देतोय आणि जीवितहानी झाले त्याला पैसे देतो. आणि एकंदरीत हे जे काही संकट जे मोठं आहे त्यावर आम्ही मंत्रिमंडळामध्ये मुख्यमंत्री आणि आम्ही सर्वजण निर्णय घेऊ, योग्य निर्णय घेऊ एवढंच आपल्याला मी सांगतो. यामध्ये कुणीही राजकारण करण्याची आवश्यकता नाही. ही वेळ राजकारण करण्याची नाही, शेतकऱ्याच्या मागे उभे राहण्याची ही वेळ आहे. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या हातात पैसे मिळाले पाहिजे अशी सरकारची भूमिका. ज्या माध्यमातून शेतकऱ्यांना जास्तीचा फायदा होईल ते माध्यम या ठिकाणी सरकार अवलंबेल.